भातकुली तालुक्यातील निंभा गावाजवळ पेढी नदीवर उभारण्यात येणारा पेढी धरण प्रकल्प पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। 2005 साली अवघे 161 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आज तब्बल 2300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून आज 19 वर्षांनंतरही धरणाचं काम अपूर्ण आहे। धक्कादायक बाब म्हणजे नुकत्याच 21 आणि 22 जानेवारी रोजी धरणाच्या मुख्य दरवाजाजवळ सुरू असलेल्या कामादरम्यान उजव्या बाजूची संरक्षण भिंत पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं चित्र समोर आहे। त्यामुळे जून 2026 मध्ये प्रस्तावित असलेल्या गळभरणीपूर्वीच धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पेढी संघर्ष समितीचे सदस्य विजय दुर्गे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप करत ठेकेदारांकडून दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि मातीचा वापर करून भिंती उभारल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते भिंतीसाठी आवश्यक असलेला हाडमुरुम वापरण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच ही भिंत खचली आहे। 2005 मध्ये पेढी प्रकल्पासाठी 11 प्रसिद्ध झाली, राजपत्र प्रसिद्ध झालं आणि त्यावेळेसपासून पेढीच्या निर्माण कार्याचं काम चालू होणार होतं। त्यापूर्वी आम्ही पेढी प्रकल्पाच्या बुडी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पेढी प्रकल्पाला विरोध केला होता या मुद्द्यावर की पेढी प्रकल्प हा शुद्ध खारपान पट्ट्यामध्ये येतो। 2,25,000 हेक्टरचा जो शुद्ध खारपान पट्टा आहे त्या खारपान पट्ट्यामध्ये सिंचन होऊ शकत नाही आणि विशेष बाब म्हणजे पेढी प्रकल्पाला लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध होता आणि त्याच आधारावर आम्ही हा संघर्ष पुढे रेटला आणि वारंवार शासनाच्या कानावर ही बाब आम्ही टाकली। कलेक्टर ऑफिसमध्ये, कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही मोर्चे काढलेले आहेत। शासन दरबारापर्यंत ही बाब आम्ही पोहोचवली का हा जिथे तुम्ही पेढी प्रकल्पाचं काम करणार आहे तो स्पॉट धरणासाठी योग्य नाही आहे, पण यांनी वळून ताळून रिपोर्ट बनवून पेढी प्रकल्पाचं काम चालू केलं आणि आज काल अशी एक घटना घडलेली आहे की स्पिलवेच्या बाजूनं जे शिवोटीची जी मोठी जी भिंत आहे ती भिंत पूर्णतः खचलेली आहे आणि त्या भिंतीसाठी वापरल्या गेलेला जो मुरुम आहे तो आजूबाजूच्या एरियात उपलब्ध नव्हता। यांनी कच्चा मुरुम वापरलेला आहे, त्याचे परिणाम आता हे दिसत आहेत। गळभरणीच्या पूर्वी जर पेढी प्रकल्पाची ही अवस्था आहे तर गळभरणी झाल्याच्या नंतर विशेष करून पेढी प्रकल्पाच्या समोरची जी गावं आहेत जसे वाशवाडी, निंभा, भातकुली या गावांना धोका निर्माण होणार आहे। तरी ही बाब आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कानावर टाकणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत। या प्रकल्पाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं कसं झालं, काय झालं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहोत। 2005 साली पेढी धरणाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर व्यवहार निर्बंध लावण्यात आले। भूसंपादन न करता केवळ 1 लाख रुपयात शेतकऱ्यांची जमीन घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। खडकाळ भूभागाऐवजी काळ्या मातीच्या क्षेत्रात धरण उभारण्यात आल्यानं सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होता। त्याचे दुष्परिणाम आज स्पष्टपणे दिसून येत असल्याचं संघर्ष समितीचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर पेढी धरण प्रकल्पाची सखोल चौकशी, निकृष्ट कामात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि हा प्रकल्प कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा खुलासा व्हावा अशी जोरदार मागणी पेढी संघर्ष समितीकडून करण्यात आलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता गजानन जिरापोडे यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।